नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही बिरबलाच्या खिचडीची जी गोष्ट आहे ती ऐकलेली आहे. आणि अनेक वेळेला आपण ही गोष्ट ऐकलेली आहे आणि आता आपला ती चांगली तोंडपाठ सुद्धा झालेली आहे. ज्या पद्धतीने अकबराला एक गोष्ट पटवून देण्यासाठी बिरबलाने अगदी उंचावर एका पातेल्यामध्ये ती खिचडी शिजत ठेवली आणि खाली चूल मांडलेली होती. अर्थात ती खिचडी काही शिजणं अशक्यच होतं, कारण का ती एवढं अंतर पातेल्यामध्ये आणि चुलीमध्ये होतं की त्याची धग त्या पातेल्यापर्यंत पोचणं शक्य नव्हतं. आणि हे पटवून सांगण्यासाठी कुठेतरी बिरबलाने ते केलं होतं. तर त्यामुळे आता ती गोष्ट काय पूर्ण सांगण्याची आवश्यकता नाही, पण ही जी बिरबलाची खिचडी आहे तशा पद्धतीची खिचडी ही कधीच शिजू शकत नाही, कारण तिच्यापर्यंत धग पोचत नाही. त्यातले पदार्थ जे आहेत ते कधीच शिजणार नाहीत, ते कधीच एकत्र येणार नाहीत, हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे वारंवार ज्या ज्या वेळेला अशा काही घटना घडतात तेव्हा बिरबलाच्या खिचडीचं उदाहरण दिलं जातं आवर्जून. आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशीच बिरबलाची खिचडी जी आहे ती शिजायला ठेवलेली आहे आणि अर्थात ती अनेक वर्षांपासून शिजते, पण प्रयत्न केला जातोय शिजवण्याचा, पण धग काय त्याला मिळतच नाहीये, पोचतच नाहीये धग त्याच्यापर्यंत. त्यामुळे ती शिजण्याची शक्यता नाही, पण शिजायला ठेवलेली आहे. आणि ती म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार. आता ही जी खिचडी आहे ती किती वर्षांपासून शिजते, म्हणून त्याला आपण बिरबलाची खिचडी म्हणू शकतो. किती शिजणारी नाहीये, पण ठेवलेली दिसते. चूल मांडलेली आहे, चूल पेटलेली आहे, पातेल आहे वर, त्यामुळे लोकांना वाटेल खिचडी शिजत ठेवलेली आहे, पण ती शिजणं अशक्य आहे बिरबलाच्या खिचडीप्रमाणे. आणि याची कारणं सगळ्यांना माहिती आहेत, पण गेले 2-3 दिवस हीच चर्चा चालू आहे. ते एकत्र येणार, ते एकत्र येणार. महेश मांजरेकरांच्या एका मुलाखती दरम्यान राज ठाकरेंनी काय एक वाक्य पेरलं, त्याबरोबर लगेच ही चर्चा सुरू झाली की मराठी अस्मिता, महाराष्ट्र यासाठी एकत्र यायचं जर ठरलं तर ती अगदीच छोटीशी गोष्ट आहे. महाराष्ट्रासाठी एवढंही आपण करू शकतो असं राज ठाकरे बोलले आणि सगळ्यांना एक बातमी मिळाली की चला खिचडी शिजायला सुरुवात झाली, आता लवकरच ती पानात वाढली जाईल आणि आपण मिटक्या मारत ती खिचडी खाऊ, त्याचा आनंद घेऊ, स्वाद घेऊ त्याचा. हे सगळं सुरू झालं. मग वेगवेगळ्या गोष्टी, प्रवक्त्यांची मतं, वेगवेगळ्या लोकांची मतं त्याच्यावरची, काय महाराष्ट्राचं भलं होणार आहे त्याच्यामधनं, हे सगळं सांगायला सुरुवात झाली. अनेकांनी त्याच्यावर, विशेषतः भारतीय जनता पार्टीतले काही नेते यांनी त्यावर स्पष्टपणे भूमिका मांडली की दोघंही एकत्र आल्यामुळे कोणत्याही महाराष्ट्राचं हित होण्याची शक्यता नाही. आता जे काय महायुतीचं सरकार आहे तेच व्यवस्थित हित करू शकतं, एवढी त्यांच्याकडे ताकद आहे. त्यामुळे 2 जण एकत्र येणं आणि त्यातूनच फक्त महाराष्ट्रातलं हित साध्य होणं याची अजिबातच आवश्यकता नाही. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी हे विधान केलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे कुठेतरी या दोन्ही पक्षांमध्ये एक संताप व्यक्त होऊ लागला की बघा, आम्ही एकत्र येणार म्हटल्यावर लगेच काही जणांना पोटदुखी सुरू झाली, जळजळ सुरू झालेली आहे. मी कसलं कशात काय नाहीये, पातेलं जे आहे ते इतकं उंचावर आहे की त्याला धग मिळण्याची शक्यता नाही, खिचडी शिजण्याची शक्यता नाही, पण शिजणार आहे असं एक स्वप्न आहे मनामध्ये. त्यामुळे ती शिजणार नाही असं जर कोण म्हणालं तर ती त्याची पोटदुखी आहे, त्याची खतखत आहे, जळफळाट होतोय त्यांना. आम्हाला वाटतंय ना खिचडी शिजेल, शिजू द्या त्याला, तुम्ही कशाला त्याच्यामध्ये मोडता घालताय, असा सवाल उपस्थित केला जातोय. तिथे आशिष शेलार जे आहेत ते म्हणाले की असं होत असेल तर राज ठाकरे आणि माझी मैत्री राहणारच नाही, आता संपली इथेच ती मैत्री. त्यावर लगेच सुरुवात झाली. आशिष शेलार जे आहेत त्यांनी या खिचडीमध्ये थोडासा काहीतरी असा स्वाद यावा यासाठी काहीतरी टाकलं आणि त्यावर लगेच सगळ्यांना वाटायला लागलं आता बघा आणखी स्वादिष्ट होईल खिचडी. आणि मग त्याची चर्चा सुरू झाली की आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं, फाटलं त्यांच्यामध्ये. जे शिरसाट आहेत, संजय शिरसाट, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, ते म्हणाले की हे जर 2 बंधू एकत्र आले तर मी पेढे वाटीन. म्हटल्यावर तर आणखी उत्साह वाढला, कारण सगळ्यांना हीच अगदी खात्री आहे की हे 2 एकत्र येणार, दोघं भाऊ. मग ते एकत्र येणार म्हटल्यावर शिरसाट जे आहेत ते पेढे वाटणारच आहेत, त्यामुळे ते पेढे सुद्धा मिळतील, म्हणजे खिचडी तर मिळणारच आहे, पेढेही त्याच्याबरोबर मिळतील. किती सुग्रास जेवण आपल्याला येत्या काही दिवसातच खायला मिळेल.
अशी अनेकांना अपेक्षा आहे. त्यामुळे अनेकांनी जिथेही चूल मांडलेली आहे त्याच्या भोवती घोळका केलाय की लवकरात लवकरी खिचडी शिजावी आणि आपल्या पानात वाढली जावी. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर पानं वाढायला घेतलेली आहेत. त्या म्हणाल्या की केवढा आनंद झाला मला हे दोन बंधू एकत्र येत आहेत म्हटल्यावर. आज बाळासाहेब जर जिवंत असते तर त्यांना केवढा आनंद झाला असता. आमचं कुटुंब म्हणजे पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यात किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही बंधू जे आहेत ते आम्हाला प्रिय आहेत. ते एकत्र आले तर केवढा आनंद होईल आम्हाला. पत्रकारांनी विचारलं मग तुम्ही त्यांना राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घेणार का. तेव्हा ते सुप्रिया सुळे म्हणाल्या की सध्या तरी तुम्ही आनंद तरी साजरा करा. म्हणजे पानं वाढायला घेतलेली आहेत. खिचडी तयार झाली रे झाली की लगेच पानात वाढायची आणि गरम गरम खिचडी खायची सगळ्यांनी, अशी तयारी सुरू झालेली. पेढे शिरसाट देणारच आहेत. मुळातच इतकी वर्ष, आज 20 वर्ष होऊन गेली राज ठाकरे यांनी हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. आणि तो स्थापन केला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचं काही बिनसलं, वाद झाला म्हणून राज ठाकरे बाहेर पडले असं अजिबात नाही. उलट उद्धव ठाकरेंचीच त्यांचं खटकलं आणि ते बाहेर पडले. मग आता एकदम 20 वर्षांनी ते एकत्र येतील असं ज्यांना ज्यांना वाटतं ते हास्यास्पद होत ठरत नाही का. जर एकत्र यायचंच असतं तर आधीच येऊन झालं असतं, आधीच येऊन गेलं असतं कधीच. पण ते झालेलं नाही. 20 वर्षांनी आता ते एकत्र येणार म्हणून अनेक जण डोळे लावून बसलेत पातेल्याकडे की कधी खिचडी शिजते आणि आम्हाला ती मिळते. पण तसं होणं शक्य नाही, कारण स्वतः राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंशी नातं तोडलेलं आहे, म्हणजे राजकीय नातं तरी, आणि ते वेगळे झालेले आहेत. त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. त्याची कारणं त्यांनी अनेक वेळेला सांगितली. त्यावेळच्या भाषणामध्ये पहिलं भाषण जे झालं त्याच्यातही त्यांनी कारणं सांगितली. मग आता एवढी कारणं सांगून आपण पक्ष स्थापन करणं आणि पुन्हा एकत्र येणं, बरं एकत्र यायचं तर कोण त्याच्यामध्ये वरचढ राहणार आहे, त्याचं काहीतरी स्पष्टीकरण यायला पाहिजे ना समोर. तसं काही नाहीये, कशात काही नाहीये. पण एकत्र येणार हे स्वप्न रंगवायचं आहे ना आपल्याला 2-3 दिवस, मग ते रंगूया. मग मीडिया सुद्धा रंगवते, त्यांचे नेते सुद्धा दोन्ही पक्षांचे रंगवत आहेत. खिचडी शिजते धग पोचत नसली तरी असंच वातावरण सुरू आहे. मग त्यातून मग अशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांना किती आनंद झाला असता, बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना कसं वाटलं असतं, हे सुद्धा स्वप्न त्याच्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. मुळातच महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायचंय आणि राज ठाकरे म्हणतात ती अगदीच छोटीशी गोष्ट आहे. एकत्र यायचं असेल तर मग ती छोटीशीच गोष्ट खूप आधीच झाली असती ना. महाराष्ट्राचं हितच बघायचं असतं, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस, तर आधीच झालं असतं हे सगळं. पण तसं झालेलं नाही काही. तर तशी इच्छा दोघांनाही असली पाहिजे. आणि ते दोघंही ज्या कारणासाठी वेगळे झालेले आहेत ते कारण जे आहे ते पुरेसं सगळ्यांना स्पष्ट आहे. बरं आता हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन करणार काही. आता विधानसभेच्या निवडणुका ज्या असत्या आता त्यावेळेला त्याला महत्वही आलं असतं. विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या. जे काही दोन्ही पक्षांना जो काही निकाल मिळायचा तो दिलेला आहे जनतेने. आता 2029 पालिकेची निवडणूक असेल, त्याला फार फार तर एकत्र येऊन काहीतरी फायदा होऊ शकेल. पण तो तरी किती होणार हा महत्वाचा भागच आहे. आणि त्यासाठी 20 वर्ष वाट का पाहावी लागली. पालिकेच्या एका निवडणुकीत एकत्र येऊन काहीतरी जागा जिंकूया, पालिकाच ताब्यात घेऊया, तर त्यासाठी 20 वर्ष का वाट बघावी लागली. पालिकेच्या अनेक निवडणुका झाल्या यापूर्वी. बरं असंही नाहीये की एकत्र आल्यामुळे आता सत्तेत येणार आहेत. मग 2.5 वर्ष उद्धव ठाकरे, 2.5 वर्ष मुख्यमंत्री, 2.5 वर्ष राज ठाकरे यांचा कोणीतरी माणूस किंवा स्वतः राज ठाकरे मुख्यमंत्री, असं काय होण्याची शक्यता आहे का, तर तेही नाहीये. हे काही यातलं शक्य होणारं काहीच नाहीये. पण तरी खिचडी जी आहे ती शिजायला ठेवलेली आहे, पानं वाढलेली आहेत, पानं वाढायला काहींनी घेतलेली आहेत, तयार आहेत. तर हे सगळं अशा पद्धतीने वातावरण आजूबाजूला दिसतंय. म्हणजे आजकाल मीडियामध्ये असंच काहीतरी होतं, काहीतरी एखादं वाक्य धरायचं आणि त्याच्यावर इमले बांधायचे, सुतावरनं स्वर्ग गाठायचा. हेच सध्याचं एकंदरीत वातावरण बनलेलं आहे मीडियाचं, बातम्यांचं. बातमीत काही दम नसला तरी चालेल, पण ती शिजत ठेवायची बातमी. ती कुठे ठेवली आहे, किती अंतरावर ठेवली आहे, त्याच्या जवळ तरी आहे का धग, ते बघायचं नाही. सगळं घातलंय ना त्याच्यामध्ये, पातेल्यामध्ये सगळे जिन्नस टाकलेत ना, मग बस आता ती शिजेल. आपण पानं घेऊन बसून राहूया बाजूला, शिजेल तेव्हा शिजेल, पण आपल्याला मिळणार आहे ते कधी ना कधी. याची प्रतीक्षा करूया आपण. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.